झी 24 तास एक पाऊल पुढे. दोन गोष्टी. पहिली गोष्ट म्हणजे संमेलन अशा तऱ्हेने अत्यंत उत्सवी गाजावाजात झालंच पाहिजे का? त्यासाठी एवढे प्रचंड मांडव आणि एवढ्या भयंकर जेवणावळी स्वादिष्ट अन्नासह झाल्याच पाहिजेत का? आपापल्या खिशातून येऊन संमेलन करा असं म्हटल्यानंतर साहित्यिक येणार नाहीत का? असा कोणी प्रयोग केला नाही का? असे प्रयोग केलेले आहेत आणि साहित्यिक लोक स्वतःच्या खर्चाने जमतात अशा ठिकाणी. संमेलनाला कोट्यावधी रुपये जमत असल्यामुळे साहजिकच मग तसा त्याला उत्सवी स्वरूप येतं. दुसरी गोष्ट तुम्ही पुस्तकाच्या दुकानाबद्दलची वगैरे सांगितली, ती गोष्ट अत्यंत खरी आहे. याचं एक कारण मग मी सांगितल्याप्रमाणे मराठी साहित्याबद्दल, मराठी भाषेबद्दल आपला मराठी माणसाला भयंकर प्रेम आहे असं तो सांगत असतो नेहमी. अनेक पक्ष देखील असे आहेत की ते मराठीचा झेंडा घेऊन उभे राहतात, परंतु मराठी माणसाचं आणि मराठी समाजाचं, मराठी भाषेविषयीचं म्हणजे आपल्या मातृभाषेवरचं प्रेम हे अत्यंत ढोंगी आणि निष्क्रिय आहे. मग मी सांगितल्याप्रमाणे आतापर्यंत कुठल्याही साहित्य संस्थांनी, विद्यापीठांनी आणि इतरांनी, शासनाने मराठी भाषेबद्दल काय केलेलं आहे? पूर्वीच्या काळामध्ये मराठी साहित्य महामंडळ याला मोठा अधिकार प्राप्त झालेला होता. मराठी साहित्य महामंडळाने मराठी भाषेचे नवीन शुद्धलेखनाचे नियम ठरवलेले आहेत. ते आज कोणीही पाळताना दिसत नाही. त्याचं आपण काहीतरी बांधून घ्यावं, एक प्रमाण मराठी भाषा तयार करावी. बोली भाषांची एवढी चळवळ सुरू आहे, त्या बोली भाषा आणि आजची प्रमाण भाषा यांना एकत्र घेऊन एक चळवळ सुरू करावी, प्रमाण भाषा तयार करावी, शुद्ध लेखनाचे नव्याने नियम घालून द्यावे. नवीन नवीन लोक, नवीन नवीन समाज मराठीमध्ये येत आहेत, त्यांना वळण लावून द्यावं शुद्ध लेखनाचं आणि त्यांच्या अनुसार एक नवीन प्रमाण भाषा तयार व्हावी असा कोणीही कधीही प्रयत्न केला नाही. साहित्य संस्थांनी नाही, सरकारने कधीही त्याच्यामध्ये पुढाकार घेतला नाही, विद्यापीठांनी देखील घेतला नाही. साधा कळफलक आपल्या संगणकाचा किंवा टाईपरायटरचा गेले की जवळजवळ 40, 50, 60, 70 वर्षापासून मराठी टाईपरायटर आहे, पण मराठी टाईपरायटरचा एक समान कळफलक आणि मराठी संगणकाचा एक समान कळफलक कुणीही करण्यासाठी पुढाकार देखील घेतला नाही. काही आमच्या शिष्टमंडळांनी त्या वेळच्या मुख्यमंत्र्यांना सांगितलं, बोलून बोलून अनेकदा सांगितलं, पत्र लिहिली, वृत्तपत्रांमध्ये लिहिलं, परंतु कळफलक हा कधीही झालेला नाही. सामान्य ही आपली मराठी भाषेबद्दलची चिंता. मराठी भाषेबद्दलचा एखादा प्रकल्प, मोठा प्रकल्प, संपूर्ण प्रकल्प असा एखाद्या विद्यापीठाने राबवला असंही काही नाही. सरकारला तर काही संस्था स्थापन केल्या, अनेक संस्था की झालं त्यांचं काम, याच्या पलीकडे काहीही नाही. आणि ज्या ज्या पक्षांनी मराठी भाषेचे झेंडे उचलले त्या पक्षांनी मराठी भाषेसाठी काय केलेलं आहे? एकच जर तुम्ही सांगितलं असतं पुण्या मुंबईच्या लोकांना की मराठी लोक हो, सार्वजनिक ठिकाणी शक्यतोवर मराठीच बोला, जिथे शक्य नाही तिथे नंतर इतर भाषांचा प्रयोग करा. तुम्ही जर एखाद्या उच्च दर्जाच्या बंगाली अधिकाऱ्याच्या कचेरीत जाऊन बघितलं, तो मल्टीनॅशनलचा कचेरी असो की भारत सरकारचा मोठा सेक्रेटरी असो, त्याच्या खुर्ची मागच्या पुस्तकामध्ये जे कपाट असतं किंवा पुस्तकांचं शेल्फ असतं, त्या शेल्फमध्ये किमान 4-5 तरी बंगाली पुस्तकं दिसलीच पाहिजे. विक्रम सेठच्या एका कादंबरीमध्ये आहे, अशा एका अधिकाऱ्याच्या कचेरीमध्ये त्याची आई जाते आणि त्याचं हे पुस्तकाचं शेल्फ बघते, तर त्याच्यामध्ये एकही बंगाली पुस्तक नाही हे बघून ती त्याला इतरांसमोर खडसावते. तुझं कसलं आहे आपल्या मातृभाषेबद्दलचं प्रेम? तू बंगाली एवढा वाचत होता, आईपासून बंगाली शिकला आणि एकही बंगाली पुस्तक नाही, बंगालीमध्ये पुस्तक नाही की काय? सगळी इंग्रजी पुस्तकं तुझी, हिंदी पुस्तकं दिसतात पण बंगाली पुस्तक मला दिसत नाही. असं प्रेम गुजराती लोक करतात, असं तामिळ करतात, ओडियाचे लोक करतात, आसामी लोक करतात, तेलुगू लोक करतात, मल्याळी लोक करतात, कानडी लोक करतात, पंजाबी लोक करतात. मराठी लोक अशा तऱ्हेचं प्रेम भाषेवर करत नाही का हा आपण मराठीत बोलण्याचा एक फतवा काढूया बरं का? कोणीही तसा फतवा काढला नाही. उलट इतर भाषिकांच्या मेळाव्यांचे उद्घाटन करत बसले. हे चांगलं आहे. इतर भाषिकांच्या मेळाव्यांचं उद्घाटन करणं, इतर भाषिकांना मराठीमध्ये सामावून घेणं ही चांगली गोष्ट आहे आणि तो खरा महाराष्ट्राचा स्वभाव आहे की सर्व भाषिकांना, सर्व संस्कृत्यांना आपल्यामध्ये सामावून घ्यावं. पण आज महाराष्ट्राची प्रतिमा कशी एकदम त्याच्या उलटी झालेली आहे, त्याबद्दल देखील मराठी लोक कधी बोलत नाही मोठ्याने, की केवळ एका पक्षाच्या दांडगेमुळे मराठी लोक हे असहिष्णू आहेत, इतरांवर हल्ले करतात किंवा आपली संस्कृती, आपली भाषा दुसऱ्यावर लादतात असा समज बाहेर सगळीकडे पसरला आहे.
वास्तविक पाहता महाराष्ट्राचा खरा स्वभाव हा अत्यंत सहिष्णू, सर्वांना सहभागी करून घेणार असा, आणि तोच मराठी भाषेचा आहे, मराठी साहित्याचा देखील आहे. तेव्हा अशा तऱ्हेचं आपलं प्रेम, सर्वसामान्याचं राजकीय प्रेम, राजकारणी लोकांचं आणि अधिकृत मराठी संस्थांच्या लोकांचं, मराठी भाषेच्या ज्या संस्था आहेत त्यांच्या त्या लोकांचं मराठीवरचं प्रेम हे ढोंगी, निष्क्रिय, केवळ स्वतः नाचण्यापुरतं आहे. मग हा जे सप्तर्षी म्हणाले त्याचा मला सप्तर्षींचा राग आला, कारण मी अगोदर सांगितलं होतं की मराठी साहित्य तुम्ही वाचून बघा आणि ते जरा इंग्रजीशी ताडून बघा. जे भारतातले इंग्रजी लोक लिहितात ते दुय्यम दर्जाचं साहित्य आहे. त्या मनाने मराठीमध्ये, बंगालीमध्ये, तामिळमध्ये, कन्नडीमध्ये, भाषिक साहित्यामध्ये कितीतरी चांगल्या दर्जाचं साहित्य आहे. आणि सलमान रश्दी सहज म्हणू शकतात की भारताचं साहित्य फक्त इंग्रजीतलं आहे, बाकीचं दुय्यम आहे. अशी कशी गोष्ट आहे? 8 कोटी 10 कोटी लोकांचं हे मराठी भाषा आहे आणि त्यांचं हे साहित्य आहे. बंगाली साहित्य आहे, गुजराती आहे, तामिळ आहे, कानडी आहे. श्रेष्ठ दर्जाचं साहित्य त्याच्यामध्ये निर्माण होत आहे. आणि आपण त्या साहित्यिकांची बदनामी करतो किंवा त्यांना थिल्लर करतो आपण बोलून त्यांना नाचे असं समजून. साहित्यिक स्वतः नाचत नाहीत, साहित्य संस्था नाचवतात. आणि जे त्या साहित्य संस्थाच्या नादी साहित्यिक लागतात त्यांना देखील नंतर नाचावं लागतं किंवा बाहेर पडावं लागतं. त्यामुळे मी 2008-2009 पासून साहित्य आणि राजकारण याच्याविषयी फार मोठ्याने बोलणं सोडून दिलं. अरुण साधू, आज तुम्ही काही मराठी लोकांना ही चिंता नाहीये. अरुण साधू, आज तुम्ही जे बोललात त्याबद्दल, आज ब्रेकची टाइम झाला, ब्रेकची वेळ झाली तरी सुद्धा मी तुम्हाला थांबवलं नाही, कारण हा विचारांचा दबदबा, हे विचार, हे पडखरपणे सत्य सांगणारे विचारवंत लेखक, साहित्यिक, कणा असलेले साहित्यिक आज महाराष्ट्रात कमी आहेत. मी खरोखरच तुम्हाला धन्यवाद देतो. मला जायचं ब्रेकवर, आणि ब्रेक नंतर आपण जाणार आहोत उल्हास पवारांकडे आणि त्यांना विचारणार आहोत. उल्हास पवार हे एक अतिशय सुसंस्कृत राजकारणी आहेत, लेखन वाचन त्यांचं अतिशय उत्तम आहे, त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत राजकारण्यांची सुद्धा अपरिहार्यता. कुठेही जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय साहित्य थोडं, राजकारण फार. झी 24 तास, एक पाऊल पुढे.